वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि कर्ता कर्म अधिकारांचा पूर्ण झाला आणि त्या अनुषंगाने कर्ता कर्म अधिकाराची भूमिका कशी आहे किंवा या एवढ्या गाथांमध्ये आम्ही काय पाहिलं याचा उपसंहार किंवा यांची भूमिका स्पष्ट करताना आपण त्याची सर्व माहिती बघतो आहे। काल जसं आपण बघितलं की आचार्यांनी सुरुवातीला 13 नंबरची गाथा ठेवली की ज्या गाथेमध्ये भूतार्थ पद्धतीने जीवाजीवाचं श्रद्धान असा यालाच सम्यक दर्शन म्हटलेलं आहे आणि त्या अनुषंगाने 9पणा न बघता त्या 9 मध्ये एकता बघणं याला सम्यक दर्शन म्हटलेलं होतं। आणि जीव अजीव अधिकार सांगितल्यानंतर आता आमची जी अनादिकालापासूनची जी चूक होते आहे की जीवाचं आणि कर्ता कर्मपणाचं स्वरूप आम्ही योग्य रीतीने समजत नाही। कुणाला कशाचाही आम्ही कर्ता जे मानतो आहे, आमच्या परिणामांचा आमच्या विकारांचा कर्ता आम्ही स्वतःला समजतो आहे। या संबंधीचा आमचा दृष्टिकोन जो आहे हा आचार्यांनी बदलला। क्रोधाचा तू करता नाही, शुद्ध निश्चय नयानी क्रोध तुझं कर्म नाही। या अधिकारामध्ये नय विवक्षा अत्यंत महत्वाची आहे, कारण आम्हाला पहिल्यांदा सुरुवातीच्या गाथांमध्ये आचार्य हे सांगणार आहे की निश्चय नयानी तू परद्रव्यांचा आणि परभावांचा करता नाही। परभावांचा म्हणजे क्रोधादी भावांचा देखील तू करता नाही, तू केवळ आपल्या ज्ञान स्वभावी आत्मतत्वाचा तू करता आहे। आणि या 2 मध्ये राग आणि न्यायक भाव यांच्यामध्ये अत्यंत प्रखरतेने भेदविज्ञान दाखविलं की रागाधिक आकुलता स्वरूप आहे, दुःखाचं कारण आहे, अपवित्र आहे, असुची आहे, हे सगळं त्या ठिकाणी सांगून आत्मा त्याच्या कसा विरुद्ध आहे हे सांगून तू आत्मा आहे आणि तू तसाच प्रकारचा भाव जीवनात करायला पाहिजे यापासून आम्हाला प्रेरणा दिलेली आहे। मध्यंतरी 73 नंबरची एक गाथा परत अशीच अत्यंत महत्वाची सांगितली की आत्म्याचं स्वरूप निश्चयनयाने तू कसं जाण। त्यासाठी त्यांनी सांगितलं की अहम एको खलु शुद्धो, हा सतत जप आम्ही अंतरंगात करायचा आहे की अहम एको खलु शुद्धो निम्ममो नाण दंसन समग्गो तम हि ठिदो तच्चिद्दो सव्वे एदे खयम नेमी। अशा तऱ्हेने मी हा शुद्ध आत्मा आहे, एक आहे, ममता रहित आहे, ज्ञानदर्शन आणि परिपूर्ण आहे आणि त्या चेतनमय आत्म्याच्या स्वभावामध्ये स्थित होऊन त्या अनुभवामध्ये जर मी लीन झालो तर सर्व क्रोधादी माझ्या जीवनात क्षयाला प्राप्त होतात। म्हणजे दृष्टीचा विषयभूत आत्मा कसा असावा, आत्मानुभवाची विधी कशी असावी, ही गोष्ट याच्यामध्ये सांगितलेली आहे। आत्म्याचं पारमार्थिक स्वरूप आम्हाला दर्शविलं आणि कर्मक्षयाचा उपाय देखील या गाथेमध्ये आम्हाला आचार्यांनी सांगितलेला आहे। आणि अशा तऱ्हेने भेद विज्ञानाच्या प्रक्रियेला आम्हाला सतत अंतरंगामध्ये चिंतनाच्या भूमिकेत घ्यायचंय। कार्य करत आहे, आपण कार्य करत असताना देखील मी काय करू शकतो एवढंच मला बघायचंय, परामध्ये मी काहीही करू शकत नाही, ही भूमिका अत्यंत काटेकोरपणे
अभिप्रायामध्ये आम्हाला धारण करायची आहे. आम्ही आश्रव भाव आणि न्यायक भाव यांची तुलना बघतो आहे आणि आम्ही आता टीका जी त्याच्यामध्ये दिलेली आहे, जो भावार्थ दिलेला आहे, त्याला आम्ही वाचतो आहे की रागाधिक आकुलता रूप दुःखाचं कारण आहे. आम्हाला दुःख जीवनात का आहे याचा विचार केला तर आम्हाला एखाद्या वस्तूची प्राप्ती होत नाही, म्हणून आम्हाला दुःख आहे असं वाटतं. परंतु आम्हाला त्याने दुःख नाही आहे, त्या वस्तूविषयीचा आमचा असलेला जो प्रीतीचा भाव आहे आणि तो आम्हाला दुःखाला कारणीभूत आहे. म्हणजे आमचे परिणामच आमच्या सुखदुःखासाठी आम्हाला कारणीभूत आहे. वास्तविकतः वस्तूमध्ये दुःखाचं कारण नाही आणि सुखाचं कारण देखील असत नाही. वस्तू आम्हाला सुख पण देऊ शकत नाही आणि वस्तू आम्हाला दुःख पण देऊ शकत नाही. त्या वस्तूविषयीचा असलेला आसक्तीचा परिणाम, मी ममत्व केलाय त्याच्याविषयी आणि ती मला हवी आहे अशी जी भावना आणि ती आम्हाला प्राप्त झाली नाही, त्याच्यामधून आम्हाला दुःख आहे. आणि त्याची प्राप्ती झाली तर आम्हाला सुख आहे असं वाटतं. परंतु हे वाटणंच आहे आमचं. वास्तविकतः त्या वस्तूमुळे आम्हाला सुख देखील नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून रागाधिक आकुलता रूप दुःखाचं कारण आहे. आणि आत्मा हा निराकुल सुख स्वभावी आहे. आत्मा कसा आहे? आत्मा तर जसा सिद्धांचा आत्मा आहे की निराकुल आनंद अनुभवतात आहे, अव्याबाध आनंद आहे, अनंत आनंद, असीम आनंद आता त्यांच्या जीवनात आहे. आणि तो आनंद आहे स्वतःच्या स्वभावात निमग्न असण्याचा. जिथे स्वतःच्या स्वभावात निमग्नता आहे तिथेच वास्तविकतः खरा आनंद आहे. म्हणून आत्मा हा असा निराकुल स्वभावी आहे. यामध्ये भेदज्ञान झाल्यानंतर अशा तऱ्हेने लक्षणांच्या माध्यमातून आम्ही आश्रवाला माझ्यापासून भिन्न आहे हे आम्ही अनुभवलं, हे भेदज्ञान झालं. त्यानंतर आत्मा रागादिशी तन्मय न होता त्यापासून निवृत्त होतो. जसं आम्हाला ज्ञान झालं, ज्ञान झाल्याबरोबर आमच्या जीवनात ती वस्तू राहू शकत नाही, आम्ही त्याच्यापासून निवृत्त निश्चित होणार आहे. भलाही आम्हाला थोडा वेळ लागेल कदाचित, पण एकदा जर आम्हाला वस्तू स्वभावाचं ज्ञान झालं तर आमचा मोह त्याविषयी असू शकत नाही. म्हणून हा सहज त्यापासून निवृत्त होतो आणि जसा जसा निवृत्त होतो तसा तसा मात्र ज्ञान चेतना रूप परिणमतो. परापासून निवृत्त झाला तर याला जीवनात आपल्या स्वभावात लीन होण्याचा पुरुषार्थ त्याच्या जीवनात सहज घडतो आणि हा असा ज्ञान रूप परिणत होतो. जसा न्यायक रूप परिणमतो तसतसा तो रागाधिकांपासून निवृत्त होतो. आणि जेव्हा पूर्ण निवृत्त होतो तेव्हा पूर्ण ज्ञाता होतो आणि साक्षात अकर्ता बनतो. याप्रमाणे क्रोधादिकांच्या कर्तृत्व बुद्धीचा नाश होतो. जसं आम्ही सुरुवातीला बघितलं की समयसार मध्ये जीवाला दुःख का आहे या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की जीव हा परकर्तृत्व, परभोक्तृत्व, अहंकार आणि ममकार या 4 गोष्टी याच्या जीवनात आहे आणि म्हणून याला जीवनामध्ये दुःख आहे. आता ज्या दुःखांच्या गोष्टी आहेत त्याला जर आम्ही आत्मस्वभावापासून बाजूला केलं तर आम्हाला सुख उत्पन्न होणार आहे. जर आम्ही परकर्तृत्व घेतलं नाही जीवनामध्ये, आणि घेण्याचं काही प्रयोजनही नाही, कारण आम्ही पराचं काहीही करू शकत नाही. परवस्तूचं परिणमन होणं सर्वस्वी त्या परवस्तूच्या अधीन असणार आहे. त्यासाठी केवळ मी निमित्त कारण बनू शकते आणि मी नेहमीच निमित्त कारण बनेल असंही असत नाही. तात्पुरता संयोगिक अवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत मी निमित्त असू शकते, परंतु मी त्याचा उपादान करता नाही आणि म्हणून मी त्याचं कर्तृत्व माझ्याकडे घेणं हे युक्ती संगत नाही.
ही गोष्ट वारंवार वारंवार आत्म्यावर आम्हाला ठसवावी लागणार आहे, बिंबवावी लागणार आहे. कारण पराच्या कर्तृत्वाचा एवढा व्यामोह आमच्या जीवनात असतो की एकदा सांगितल्याने ही गोष्ट आम्हाला पटत नाही. वारंवार वारंवार ते संस्कार आम्हाला जीवनामध्ये करावे लागतात आणि हे संस्कार करण्यासाठी आम्ही दररोज आमची शांतीधारा करतो. शांतीधारा करत असताना आम्ही म्हणतो की सर्व क्रोध भावम छिंद छिंद भिंद भिंद. म्हणजे का म्हणतो हे आम्ही की आमचा क्रोध छिंद छिंद भिंद भिंद होऊ दे. क्रोध माझ्या जीवनात माझा स्वभाव नाही, पर्यायी होतो आहे, पण जो पर्याय रूप आहे तो फक्त तात्पुरता असणार आहे आणि त्याला माझ्या जीवनात मला स्थान द्यायचं नाही. हा भाव त्या ठिकाणी असावा लागणार आहे. शांतीधाराला देखील एक गहन अर्थ आहे आणि जे अनादीचे आम्ही संस्कार आमच्या जीवनात जोपासलेले आहे, आमची जी पाटी या संस्कारांनी अशी बरबटलेली आहे आणि त्यावर आता आम्ही नवीन अक्षर गिरविण्याचा प्रयत्न करतोय की आचार्य सांगतात आहे तुझ्याकडे कर्तृत्व तू घेऊ नको. पण आमची ती पाठी एवढी त्या ठिकाणी भरलेली आहे की आचार्यांनी सांगितलेल्या या म्हणण्याला आमच्या अंतःकरणात आम्ही स्थानच देऊ शकत नाही. आणि म्हणून काय करावं लागेल, काय करावं लागेल तर आमची जी पहिले लिहिलेली जी मनाची पाटी आहे ती पहिल्यांदा पुसावी लागेल, ती निर्मल करावी लागेल, ती स्वच्छ करावी लागेल. तिच्यावर काहीही पूर्वग्रह दूषितता नाही हे पाहावं लागेल. आणि म्हणून पहिल्यांदा तर आम्हाला काही करायचं असेल कर्तृकर्म अधिकार समजण्याच्या पहिला तर आमच्या मनाची पाटी आम्हाला पहिल्यांदा निर्मळ करावी लागेल. सगळं जे काही मागचं बॅकग्राऊंड आहे हे सगळं आमच्या काळातलं भूत आहे. भूत म्हणजे भूतकालीन घडलेल्या गोष्टी आणि त्याला आम्ही भूतही म्हणू शकतो. हे भूत जोपर्यंत आमच्या मानगुटीवर बसलेलं आहे तोपर्यंत आम्हाला नवीन काहीही ते शिकू देत नाही. शिकलं तरी आम्हाला उमजत नाही आणि म्हणून पहिल्यांदा भूतकाळ आमच्या जीवनातून आम्हाला पुसून टाकायचा आहे. आणि ही भूतकाळाची सगळी घटना आमच्या मनपटलावरून जेव्हा निघेल तेव्हा आम्हाला ही कर्तृकर्म भूमिका योग्य रीतीने समजणार आहे की मी क्रोधाचा करता नाही, शत्रुभाव मी नाही. सर्व आम्ही जे म्हणतो ते आठवा. शांतीधारामध्ये जे जे काही आम्ही म्हणतो त्याची उजळणी करा आणि करत असताना सांगा ज्याला छिंद छिंद भिंद भिंद म्हटलेलं आहे तर आम्ही आमच्या मनाची पाटी निर्मळ केलेली आहे. सहज उदाहरण आठवलं म्हणून सांगते. दोन चित्रकार असतात, अप्रतिम चित्रकार, आणि कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ असं त्यामध्ये काहीही नाही. दोघेही उत्कृष्ट एकसारख्या दर्जाचे चित्रकार. राजाला एक दिवस असं वाटतं की आपण या दोघांची परीक्षा पाहावी, कोण उत्कृष्ट चित्रकार आहे. आणि राजांनी दोघांनाही सांगितलं की तुम्हा दोघांनाही मी 6 महिन्याचा कालावधी देतो आहे. एका खोलीमध्ये एक पडदा लावला जाईल आणि पडद्यामध्ये 2 बाजूंनी 2 चित्रकार तुम्ही थांबायचं आणि आपापलं चित्र काढायचं. मध्ये पडदा राहील. झालं. चित्रकारांनी आपापलं कार्य करायला सुरुवात केली. खूप समरसी भावानी चित्रकारांनी चित्र तयार करायला सुरुवात केली आणि 6 महिन्याचा कालावधी लोटला. परीक्षेचा दिवस येऊन ठेपला आणि राजाची स्वारी चित्र पाहण्यासाठी त्या दालनामध्ये प्रवेश करते. प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा एका पहिल्या चित्रकाराकडे ती जाते राजा आणि बघतो तो काय अप्रतिम सुंदर अशी कलाकृती त्यांनी भिंतीवर साकारलेली. तळे, पहाड, निसर्ग दृश्य अत्यंत विलोभनीय, जणू काही जिवंत आहे. आम्ही प्रत्यक्ष ते अनुभवतो आहे. अशा प्रकारचं त्याचं ते चित्र पाहून राजा अत्यंत समाधानी झाला.
नंतर त्यांनी तो मधला पडदा बाजूला केला आणि दुसऱ्या चित्रकाराचं चित्र बघायला लागला. दुसऱ्याही चित्रकाराचं चित्र सेम टू सेम तसंच, कुठेही काहीही फरक नाही. आणि पहिल्या चित्रापेक्षा सुद्धा या चित्राचे रंग अत्यंत अप्रतिम आणि खूपच त्या ठिकाणी चमकणारे. अर्थातच दुसऱ्या चित्रकाराचा पहिला नंबर आला, पहिल्या चित्रकाराला दुसरा नंबर मिळाला. आणि हे बघितल्यानंतर राजाच्या मनामध्ये प्रश्न आला की दोघांचंही चित्र एकसारखं कसं झालेलं आहे. आणि त्यांनी जवळ जाऊन बघितलं तर दुसऱ्या चित्रकारांनी भिंतीवर काहीही रेखाटलेलं नव्हतं. मग काय केलं? 6 महिने काय केलं? त्यांनी 6 महिनेपर्यंत ती भिंत दररोज पुसून पुसून इतकी स्वच्छ आरशासारखी पारदर्शी बनलेली. अर्थात उदाहरण आहे, उदाहरणाच्याच रीतीने लावा की पारदर्शी बनविली की त्याच्यामध्ये समोरच्या वस्तूचं प्रतिबिंब जसंच्या तसं पडू शकेल. आणि पारदर्शीपणा त्या ठिकाणी असल्यामुळे समोरच्या भिंतीवर जे चित्रकारांनी चित्र रंगवलेलं होतं त्याचं प्रतिबिंब हे या भिंतीमध्ये पडलं. त्या दर्पणासारख्या भिंतीमध्ये स्वच्छ लखलखणारी भिंत आणि त्या भिंतीमध्ये त्या चित्राचं प्रतिबिंब उमटलं. आणि आम्हा सगळ्यांना माहिती आहे की प्रत्यक्षापेक्षा देखील प्रतिबिंब अत्यंत सुंदर असतं. आणि अशाच तऱ्हेची इथे देखील प्रत्यक्षापेक्षा प्रतिबिंब सरस ठरलं. सांगण्याचा मतितार्थ की त्या दुसऱ्या चित्रकारांनी काय केलं तर भिंत स्वच्छ केली, भिंत कोरी केली, भिंतीवर एक डागही ठेवला नाही, ती पारदर्शी बनविली. त्याप्रमाणे आम्हाला देखील आमची ही मनाची जी भिंत आहे ही भिंत पहिल्यांदा पुसून स्वच्छ करायची आहे. आमच्या भूतकाळातल्या प्रत्येक घटना आणि किती घटना आम्हाला आठवतात याचाही विचार करा. जी ठळक काही घटना अंतःकरणात रुतली असेल ती आठवते. अनेक घटना अशा असतात की ज्यांना आम्ही आठवायला हवं त्या आम्ही विसरतो आणि ज्या आठवायला नको त्या आम्ही आठवतो. आणि त्याही का आठवतो आम्ही हेही बघा की आम्हाला त्या गोष्टी वास्तविकतः जतन करायच्या नाहीच आहे, पण त्या स्मृती आमच्या बळकट राहतात आणि काही स्मृती आमच्या शिथिल होतात. तर आम्हाला एकच करायचं आहे त्या ठिकाणी की आम्हाला चांगला असेल आमचा भूतकाळ तोही मला जीवनातून निघून गेलेला आहे हे समजायचं आहे. आणि समजा वाईट आमचा भूतकाळ असेल तोही माझ्या जीवनातून निघून गेलेला आहे. मला भूतकाळातील पर्यायीशी काहीही कर्तव्य नाही. त्या पर्यायी माझ्या जीवनामध्ये येऊन चुकलेले आहे. आज वर्तमानामध्ये त्या आठवून मी त्या वज्रलेपी बनवू इच्छित नाही, हा भाव अंतःकरणात ठेवायचा आहे. आणि एकदा जर ही विस्मरणाची कला आली आम्हाला जीवनात, म्हणजे आठवण जेवढी कला आहे त्यापेक्षा विस्मरण ही त्याही पेक्षा महत्वपूर्ण गोष्ट आहे. आणि ही कला जर आम्हाला जीवनामध्ये आली तर आमचं आत्ताचं वर्तमान आम्ही वर्तमान सांभाळलं आणि आमची जी मनाची पाटी आता स्वच्छ झाली आहे त्या पाटीवर आचार्यांनी जी आमची कर्ता कर्माची भूमिका या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करतात आहे आचार्य. कोणता? की शुद्ध निश्चय नयानी तू क्रोधादी भावांचा करता नाही. हे क्रोधादी भाव, क्रोधादी म्हटलं त्यामुळे क्रोध मान माया लोभ अनंतानुबंधी घ्या, प्रत्याख्यान घ्या, प्रत्याख्यानावरण घ्या, संज्वलन घ्या, न कशाय घ्या, हे भाव माझे नाहीत. ही गोष्ट आम्हाला चटकन पटू शकते. म्हणून शुद्ध नय पहिल्यांदा सांगितला
की तू रागादी परिणामांचा करता नाही. आता एखादी व्यक्ती अशी आहे की ती असं म्हणणार आहे की शुद्ध नयाने मी करता नाही इथपर्यंत तर ठीक आहे, पण आम्हाला आमच्या जीवनात क्रोधादी परिणाम प्रति समय होताना दिसतात आणि तुम्ही सांगता की तुम्ही क्रोधाधिकांचा करता नाही. मग जी गोष्ट आम्हाला प्रत्यक्ष दिसते त्याला आम्ही कसं काय नाकारू शकतो? त्याचा तर करता मीच आहे. ते परिणाम काही पुद्गलामध्ये उत्पन्न नाही झाले, ते तर जीवामध्ये उत्पन्न झाले आहेत आणि ते प्रत्यक्ष असणाऱ्या परिणामांना तुम्ही सांगता की हे परिणाम तुझे नाही, तू याचा करता नाही, ही गोष्ट काही आमच्या गळी उतरत नाही. म्हणून पुढे त्यांनी सांगितलेलं आहे, परत परत समजून सांगतात आहे की ज्या ठिकाणी तुझी तन्मयता असेल तो परिणाम तुझा, तुझा आणि त्याचा नित्य व्यापक संबंध असेल तर तो परिणाम तुझा आहे असं समज. पण क्रोध हा तुझ्यात निरंतर राहू शकतो का? तू बघ, नाही राहू शकत. क्रोधाचं जीवन किती, हा प्रश्न जर आम्ही स्वतःला विचारला, क्रोध आमच्या जीवनात किती काळ जिवंत असू शकतो? जोपर्यंत आम्ही क्रोधाला साक्षीभावपूर्वक बघत नाही तोपर्यंत क्रोध असू शकतो. जसं आम्ही क्रोधाला बघायला सुरुवात करू ज्ञाताभावानी, तर आम्हाला हे दिसेल की क्रोध निघून गेला आहे, क्रोधाला अस्तित्वच नाही, तो नष्ट झालेला आहे आणि माझा ज्ञानच भाव तिथे आहे. म्हणून ही गोष्ट आता या दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये आचार्य सांगतात की जिथे तुझा आणि कोणत्याही पर्यायीचा व्याप्य व्यापक संबंध असेल तिथे तू कर्तृकर्म संबंध मान. पण ज्या ठिकाणी तुझा व्याप्य व्यापक संबंध नाही, व्याप्य आणि व्यापक हे दोन शब्द, व्यापक काय की ज्याच्यामध्ये सगळ्या पर्यायी समाविष्ट होतात त्याला म्हणायचं व्यापक. जसं जीवद्रव्य आहे तर जीवद्रव्य व्यापक झालं, विस्तीर्ण झालं आणि जीवद्रव्याच्या आता पर्यायी, मग ती ज्ञानाची पर्याय लावली तर शुद्ध ज्ञान, अवधी ज्ञान, अशा या ज्ञानाच्या पर्यायी हे त्याचं व्याप्य असणार आहे. जीव आणि ज्ञान गुण यांचा जसा व्याप्य व्यापक संबंध आहे तसा क्रोधाचा व्याप्य व्यापक संबंध आहे का? तू बघ, तू अवलोकन कर, तू आत्मनिरीक्षण कर, तर तुला असं दिसेल की क्रोध आत्ता आहे, पुढच्या समयात नाही. मान आलेला आहे, क्रोध निघून गेलेला आहे, म्हणजे क्रोध निरंतर तुझ्या जीवनात नाही, तो तात्पुरता कर्माचा उदय आहे तेव्हा दिसतो आहे, पण निरंतर त्याचं अस्तित्व नाही. म्हणून आचार्य सांगतात की पहिल्यांदा तर मन स्वच्छ कर, प्रामाणिकपण, आणि नंतर सांग की याचा संबंध खरंच कुठे आहे. दुसरा पॅरेग्राफ बघा. आत्मा क्रोधाधिकांचा करता नाही. पहिल्यांदा तर ही गोष्ट आमच्या मनामध्ये ध्येय रूपानी, साध्य रूपानी आम्ही ठळक अशी स्वीकारायची आहे की लिहून ठेवा आपल्या हृदयपटलावर की आत्मा हा क्रोधाधिकांचा करता नाही. हृदयस्थ करण्याची ही भावना आहे, कारण आम्हाला हाच एक मनुष्यभाव असा प्राप्त झालेला आहे की जिथे आम्ही पूर्वीचे संस्कार पुसून नवीन संस्कार करू शकतो. आणि म्हणून पहिल्यांदा आमच्या हृदयपटलावर आम्हाला अंकित करायचं आहे की आत्मा क्रोधाधिकांचा करता नाही. त्याचं कारण तो क्रोधाधिकांशी तन्मय रूपाने परिणमित नाही. तन्मय संबंध, तादात्म्य संबंध, समयसारच्या दृष्टीत तादात्म्य संबंध कुठे? परत पहा, तादात्म्य संबंध जे कधीही त्या द्रव्यांपासून अलग त्रिकाल वरती होऊ शकत नाही. कोणत्याही पर्यायीत गेला तरीही तो भाव जीवापासून कधीही विलग होणार नाही. त्या ठिकाणी तन्मय संबंध किंवा तादात्म्य संबंध मानायचा. सुवर्णाचा सुवर्णत्वाशी तादात्म्य संबंध आहे. जीवाचा
ज्ञान दर्शनाशी तादात्म्य संबंध आहे. पुद्गलाचा रूपीपणाशी तादात्म्य संबंध आहे. तसा जीवाचा क्रोधादिकांशी तादात्म्य संबंध आहे का? नाही आहे. कारण जेव्हा हा जीव वितरागी बनणार आहे तेव्हा क्रोध नसणार आहे, किंवा क्रोध हा आम्हाला कर्माच्या उदयात दिसतो आहे. कर्माचा उदय नसेल तर क्रोध दिसत नाही, आणि म्हणून क्रोधाचा आणि आत्म्याचा तादात्म्य संबंध नाही. परत सगळी ही प्रमेय आहे आमच्या जीवनातली, मूलभूत सिद्धांत आहे, आणि या सिद्धांताला आम्हाला वारंवार वारंवार स्मरणात ठेवायचं आहे. पहिला सांगितला, क्रोधादिकांचा हा कर्ता नाही. याचं कारण गणितामध्ये जसं दिलं जातं की का नाही कारण, तर त्या ठिकाणी लगेचच सांगितलं जातं की असं असताना हे असं आहे. म्हणून दुसरी स्टेप आली, कारण तो क्रोधादिकांशी तन्मय रूपाने परिणत होत नाही, म्हणून क्रोध जीवाचा करता. क्रोध म्हणजे जीव क्रोधाचा करता नाही. कारण मागील जीवाधिकारामध्ये स्पष्ट केलं त्याप्रमाणे आत्म्याची ज्ञानादिकांशी तादात्म्यपणामुळे नित्य व्याप्ती आहे. एक पर्याय जीवाची अशी आहे का की ज्या पर्यायी ज्ञान गुणाला झळकल्या गेलं नाही, दर्शन गुण त्या पर्यायीत नाही, एकही पर्याय नाही आहे. म्हणून चेतना गुणाची प्रतिसमय चेतना रूपाची पर्याय जीवामध्ये दिसणारच आहे. त्याप्रमाणे क्रोधाची पर्याय प्रतिसमय आत्म्यामध्ये दिसणार नाही. कारण हा नित्य तादात्म्य संबंध याचा नाहीच आहे. म्हणून ज्ञानादिकाशी तादात्म्य संबंध आहे. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानाची याची नित्य व्याप्ती होती, पण विभावांची मात्र याच्याशी नित्य व्याप्ती नाही. त्याप्रमाणे रागादिकांशी नित्य व्याप्ती नाही. कारण क्रोधादिक आणि आत्मा यांचा संयोग संबंध असल्यामुळे क्रोध कषायाचा जेव्हा उदय असेल त्याच वेळेला क्रोधरूप परिणाम जीवाचा असतो. म्हणजे संयोगामध्ये क्रोध कषायाच्या संयोगात हा परिणाम होतो आहे. म्हणून क्रोध आणि आत्मा यांच्यामध्ये संयोग सिद्ध संबंध आहे. म्हणून त्याची व्याप्ती जीवाशी नाही. कारण ते कर्म संयोगातच होतात. कारण क्रोधादी कर्म संयोगातच होतात. कर्मसंयोग नसताना ते जीवामध्ये आढळून येत नाही. म्हणून आत्मा हा निश्चयाने क्रोधादिकांमध्ये व्यापक नसून क्रोधादिक हे आत्म्याचं व्याप्य नाही. म्हणून तिसरी उपपत्ती पहा, आत्मा निश्चयाने क्रोधादिकांमध्ये व्यापक नाही आणि क्रोधादिक हे आत्म्याचं व्याप्य नाही. म्हणजे आम्हाला सामायिक करायचंय. ध्यानासाठी आम्ही बसलो आहे आणि ध्यानाचे निवडक चिंतन बिंदू आमच्या जीवनात आम्हाला असावे लागतात. आणि हे चिंतन बिंदू निवडताना समयसारचे हे वाक्यच्या वाक्य आम्हाला असे दिसले पाहिजे, व्हिज्युअल झाले पाहिजे. आम्ही आत्मतत्वामध्ये लवलीन होतो आहे त्याच्या आधीची प्रारंभिक भूमिका आमची अशा तऱ्हेने, मी क्रोधादी भावांचा करता नाही, क्रोधादी माझ्याशी तन्मय नाही, क्रोधादी माझ्यामध्ये व्यापक नाही, अशा प्रकारचे हे बिंदू आमच्या नजरेसमोर यायला पाहिजे. म्हणून कर्मसंयोग नसताना हे जीवात दिसत नाही. म्हणून आत्मा हा क्रोधादिकांमध्ये व्यापक नसून क्रोधादिक हे आत्म्याचं व्याप्य नाही. कारण हा ज्ञान परिणामामध्येच व्यापक असेल ते परिणाम व्याप्य आहेत. कशात हा व्यापक आहे? तर आपल्या ज्ञान परिणामामध्ये हा व्यापक आहे.
आणि जो परिणाम होतोय प्रतिसमय हे त्याचं व्याप्य आहे. म्हणजे पर्याय व्याप्य आणि द्रव्य म्हणजे आत्मद्रव्य व्यापक अशा तऱ्हेचा हा संबंध आहे. आणि व्यापक हा कर्ता असतो आणि व्याप्य त्याचं कर्म असतं, कारण तोच कार्यरूपाने परिणमतो आणि परिणाम हे व्याप्य आहे. म्हणून निश्चयाने आत्मा आपल्या ज्ञान परिणामांचा कर्ता असून ज्ञान परिणाम त्याचे कर्म आहे. क्रोधाधिकांचा कर्ता आत्मा नसून ते क्रोधाधिक त्याचे कर्म नाही. म्हणजे काय सांगायचंय आचार्यांना, म्हणजे आम्हाला भेदविज्ञान करवायचं आहे. कुठे भेदविज्ञान? आमचा न्यायक स्वभाव आणि आमचे विकार परिणाम. आजपर्यंत विकारांना आम्ही खूप अंजारलो गोंजारलो आणि त्यांची आवभगत केली. आता आचार्य सांगतात की आवभगत कारण तू सोडून दे. निश्चयाने वास्तविक त्याचा आणि तुझा काही संबंध नाही आहे. तू आला आहे क्रोध, ठीक आहे, येऊ दे, पण त्याची तू आदिरातिथ्य करू नकोस. तू त्याला चांगला आहे असं म्हणू नको. तू त्याला माझ्याजवळ काही दिवस राहा असंही तू म्हणू नको. अर्थात ही व्यवहाराची भाषा आहे की आमच्या जीवनात परिणतीत क्रोध आला आहे, तर क्रोधाकडे आम्ही दुर्लक्ष करायला शिकतो का? साक्षी भावानी आम्ही क्रोधाला पाहू शकतो का? हा आम्हाला प्रयोग या कर्ता कर्म अधिकाराच्या अनुषंगाने करायचा आहे. क्रोध येतो आहे आमच्या जीवनात, हे आम्हाला भासित होत आहे आणि क्रोधाचं मी केवळ साक्षीभावपूर्वक अनुभव करू शकतो का? अत्यंत कठीण तपस्या आहे. एक वेळेला बाह्य तप करणं सोपं आहे, एक वेळेला अनशन अवमोदर्य करणं सोपं आहे, पण या अंतरंग आमच्या शत्रूंपासून आम्हाला झगडणं हे आम्हाला अत्यंत कठीण आहे. आणि क्रोध येतो आहे आणि क्रोध येत असताना सुद्धा त्या क्रोधाकडे आम्ही त्रयस्थतेने बघू शकतो का? विभाव येतो आहे, होतो आहे, मान कशा आहे जीवनात आणि मान कशा आहे माझा परिणाम नाही असं आम्ही अंतःकरणात ग्वाहीपूर्वक म्हणू शकतो का? हे आम्हाला तपासायचं असणार आहे. आणि हा असा क्रोधाधिकांचा कर्ता आत्मा नसून क्रोधाधिक त्याचं कर्म नाही, याप्रमाणे निश्चय नयाने कर्ता कर्माचे विवेचन आणि त्या संबंधी तात्विक विवेचन गाथा 87 पर्यंत केले आहे. आम्ही त्याही वेळेला हे प्रकरण अत्यंत विस्तृत आणि विशद रीतीने बघितलेलं आहे. क्रोधाधिक कर्म आणि आत्मा त्यामध्ये कर्ता कर्म भाव नसून मात्र निमित्त नैमित्तिक भाव आहे. जीवाचे रागाधिक आणि रागाधिक पुद्गल कर्म हे परिणाम परस्पर निमित्त मात्र असताना होतात. म्हणजे पूर्वबद्ध कर्माचा उदय आणि त्या उदयात जीवाचा राग परिणाम अशा तऱ्हेचं एकमेकांचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. तेथे कर्ता कर्मभाव नाही ही गोष्ट 81 ते 87 पर्यंत स्पष्ट केलेली आहे. जर आम्हाला कर्ता कर्माची भूमिका परत पाहायची असेल तर आम्ही मागच्या गाथा परत आम्ही लावून बघू शकतो की अशा तऱ्हेने आम्ही तिथे त्रयस्थतेने बघायचं आहे. आणि पुढे आता पर्यायार्थिक नयाने आम्ही कसं मान्य करायचं हे पुढे आचार्य कर्ता कर्म भूमिकेमध्येच सांगणार आहे. त्याला आपण एकदम बुधवारच्या याच्यामध्ये बघू. लक्षात घ्या, आता रविवार, उद्याचा रविवार आहे, सोमवारी आणि मंगळवारी दसरा असल्यामुळे क्लास बंद राहणार आहे. आपण परत भेटणार आहे बुधवारच्या क्लासमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय जिनेंद्र. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवज्झायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.